नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण FY अकाउंट्सचा जो 4th चॅप्टर आहे अकाउंटिंग फॉर लीजेस लास्ट चॅप्टर तो स्टार्ट करतो आहे. यामध्ये बेसिकली आपल्याला रॉयल्टी अकाउंट्स हा सगळा पार्ट जो आहे तो बघायचा आहे. आता या रॉयल्टी म्हणजे काय हे आपण बेसिकली समजून घेऊयात आणि त्यानंतर बाकीच्या टर्म्स आपण एक्सप्लेन करणार आहोत. तर रॉयल्टी म्हणजे काय? सो इट इज द पिरियडिक पेमेंट फॉर द यूज ऑफ सर्टन प्रॉपर्टी ऑर राईट लाईक माइन, पेटंट्स, कॉपीराईट. म्हणजे आपण एक उदाहरण घेऊयात की सपोज एक्स हा एक पर्सन आहे आणि त्याची स्वतःची कोल माईन आहे, त्याची स्वतःची एक कोल माईन आहे, बरोबर आहे. आणि वाय हा एक पर्सन आहे. एक्सनी वायला सांगितलं की माझी ही जी कोल माईन आहे ती तू चालवायला घे, तू रन करायला घे आणि त्यातनं तू जेवढा कोल एक्स्ट्रॅक्ट करशील किंवा काढशील, बरोबर आहे, त्याच्या संदर्भात मला तू पर टन काहीतरी एक रिटर्न द्यायचं आहे. त्याला तुम्ही काय म्हणणार? रॉयल्टी. ओके. म्हणून पिरियडिक पेमेंट म्हणजे नॉर्मली ते पिरियडिक पेमेंट म्हणजे काय असतं? मंथली असू शकतं, क्वार्टरली असू शकतं, 6 मंथली असू शकतं किंवा इयरली पण असू शकतं. म्हणजे एक्सच्या मालकीची जी काही प्रॉपर्टी आहे त्याचा यूज कोण करतं आहे? तर वाय करतं आहे, बरोबर आहे. म्हणजे एक्सची कोल माईनचं कोल एक्स्ट्रॅक्ट करण्याचं काम कोण करतं आहे? वाय करतं आहे. मग वायनी एक्सला दरवर्षी, दर इयरली किंवा आपण म्हणूयात पर मंथली किंवा क्वार्टरली जे काही पेमेंट करायचं आहे त्याला काय म्हणणार? रॉयल्टी. मग हे वेगवेगळ्या गोष्टींसाठी असू शकतं. जसं माईनचं आहे तसं पेटंटसाठी असू शकतं, कॉपीराईटसाठी असू शकतं. दुसरं उदाहरण घेऊयात की सपोज आपण आता बघतो की निराली प्रकाशन आहे, बरोबर आहे. तर ह्या निराली प्रकाशनचं किंवा निराली पब्लिकेशनचं आपण पुस्तक यूज करतो आहे, पण ह्याचं प्रत्यक्षात रायटर कोणतरी वेगळं आहे, बरोबर आहे. मग काय होणार की हे जे काही टेक्स्टबुक आपण आत्ता रेफर करतो आहे त्याचे रायटर कोणीतरी वेगळे आहेत आणि त्याचा पब्लिशर कोण आहे? निराली. मग आता प्रत्येक एक कॉपी सोल्ड झाली, तर त्याच्या अगेन्स्ट निराली प्रकाशन, निराली पब्लिकेशन रायटरला जे काही देणार त्याला काय म्हणणार? रॉयल्टी म्हणणार. इथं काय झालं? कॉपीराईट. म्हणजे त्यांनी जे काही पुस्तक लिहिलेलं आहे त्या रायटरनी FY अकाउंटचं त्याचे कॉपीराईट कोणाकडे आहेत? निराली प्रकाशनकडे. आणि निराली प्रकाशन प्रत्येक एक कॉपी सोल्ड केल्यानंतर त्याच्या अगेन्स्ट रायटरला जे काही रिटर्न देणार त्याला काय म्हणणार? आपण म्हणणार रॉयल्टी म्हणणार. मग असंच पेटंटच्या बाबतीत पण होऊ शकतो की एखाद्या पर्सननी पेटंट घेतलं आहे कुठल्या तरी गोष्टीचं आणि ते पेटंट कुठल्या तरी कंपनीला त्यांनी वापरण्यासाठी दिलं, तर कंपनी त्या पेटंट होल्डरला जे काही रिटर्न देणार, जे काही इन्कम म्हणून देणार ते काय असणार? त्याचं रॉयल्टी असणार आहे. आता रॉयल्टी हा जो आहे हा नॉमिनल अकाउंट आहे. ओके. आपल्याला माहिती आहे 3 टाईपचे अकाउंट असतात, पर्सनल, रिअल आणि नॉमिनल. तर रॉयल्टी हा नॉमिनल अकाउंट आहे. यामध्ये जो ओनर आहे म्हणजे ज्याच्या मालकीची ती प्रॉपर्टी आहे किंवा ज्याच्या मालकीचं कॉपीराईट आहे त्याच्या दृष्टीने रॉयल्टी म्हणजे इन्कम आहे, कारण त्याला ते पैसे मिळणार आहेत ओनरला, बरोबर आहे. आणि जो तो यूज करतो आहे, बरोबर आहे, त्याला ते ओनरला पैसे पेड करायचे, त्याच्या दृष्टीने रॉयल्टी काय? एक्सपेन्स आहे. म्हणजे ओनर पॉईंट ऑफ व्ह्यूने रॉयल्टी हे काय झालं? इन्कम झालं आणि जो कोणी यूज करतो आहे त्याच्या दृष्टीने ते काय झाला? एक्सपेन्स झाला. आता ह्याच्या पुढच्या ज्या टर्म्स आहेत त्या आपण डिस्कस करूयात. पुढच्या टर्म्स आपण इथे 3 घेतलेल्या आहेत, लेसर, त्यानंतर लेसी आणि शेवटचा पार्ट आहे लीज ॲग्रीमेंट. ह्याच्यात खूप सिम्पल पार्ट आहे की जो कोणी ओनर आहे किंवा लँडलॉर्ड आहे म्हणजे त्याचा मालक आहे त्याला काय म्हणतात? लेसर म्हणतात. म्हणजे मगाशच्या केसमध्ये आपण बघितलं की एक्स हा समजा कोल माईनचा ओनर आहे, बरोबर आहे, तर तो एक्स कोण झाला? लेसर झाला. ओके. आणि त्यांनी कोल माईन कोणाला चालवायला दिली? वायला दिली, तर तो कोण झाला? त्याचा युजर झाला किंवा टेनंट झाला, तो त्याला काय म्हणतात? लेसी म्हणतात. म्हणजे लेसर, लँडलॉर्ड लेसीला म्हणजेच युजरला त्याची प्रॉपर्टी यूज करण्यासाठी देतो, वापरण्यासाठी देतो. याच्या अगेन्स्ट लेसी लेसरला काय पेड करणार? रॉयल्टी पेड करणार. येतं लक्षामध्ये? रॉयल्टी पेड करणार. आता ह्या दोघांमध्ये जे काही एक ॲग्रीमेंट होतं, बरोबर आहे, जे काही म्युच्युअल अंडरस्टँडिंगमुळे जे काही रिटन डॉक्युमेंट होतं त्याला काय म्हणतात? लीज ॲग्रीमेंट. कारण ह्याच्यामध्ये लेसर स्वतःची प्रॉपर्टी किंवा कॉपीराईट किंवा पेटंट हा दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीला वापरायला देतो, त्याचा मिसयूज होऊ नये म्हणून इथे लीज ॲग्रीमेंट केलं जातं. आता ह्या लीज ॲग्रीमेंटमध्ये काय काय कंडिशन्स असतात? तर रॉयल्टीचा रेट काय असणार? म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्ही कोल माईन दिली
तर पर टन आउटपुट, 1 टन जर तुम्ही कोल एक्स्ट्रॅक्ट केला तर किती रुपये रॉयल्टी म्हणून लँडलॉर्डला द्यायला पाहिजे हे मेन्शन करायला पाहिजे. जर तुम्ही कॉपीराईट समजा याच्यासाठी करत असाल ॲग्रीमेंट, तर 1 कॉपी सोल्ड केल्यानंतर जो रायटर आहे त्याला पब्लिशर किती रुपये देईल ते मेन्शन होतं. तर हे सगळे जे काही टेक्निकल पॉईंट्स असतील किंवा जे काही फायनान्शियल कंडिशन्स असतील हे सगळ्याच्या सगळे लीज ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन केलेले असतात. या लीज ॲग्रीमेंटमध्ये जर शॉर्ट वर्किंग आलं, शॉर्ट वर्किंग काय हे आपण पुढे बघणार आहोत. तर शॉर्ट वर्किंग रिकवर करण्यासाठी कंडिशन काय असणार, मिनिमम रेंट काय असणार, मिनिमम रेंट काय हे आपण पुढे बघणार आहेत. हे सगळे पॉईंट ह्या लीज ॲग्रीमेंटमध्ये डिटेलमध्ये डिस्कस केलेले असतात. आता आपण पुढचे टर्म्स बघूयात. पुढची मोस्ट इम्पॉर्टंट टर्म आहे ही आहे मिनिमम रेंट. त्यालाच डेड रेंट पण म्हणतात किंवा रॉक रेंट म्हणतात किंवा फिक्स्ड रेंट म्हणतात. आता मिनिमम रेंट म्हणजे नावच दिले बघा, मिनिमम अमाऊंट विच इज पेड बाय द लेसी टू लेसर. आता ही जी कंडिशन आहे ही कंडिशन का टाकलेली ते तुम्हाला सांगतो. बऱ्याच वेळा असं होतं की समजा तुम्ही कोल माईन तुम्हाला कोणाला तरी वापरायला दिलेली आहे. ही वापरायला दिल्यानंतर पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी किंवा पहिली 2-3 वर्ष असं होतं की जो एक्सपेक्टेड आउटपुट असतं ते तेवढं मिळत नाही. मग अशा वेळेस लँडलॉर्डचं नुकसान होऊ शकतं किंवा एखाद्या पब्लिशरनी एखाद्या रायटरचं बुक पब्लिश केलं आणि सेल करायचं ठरवलं मार्केटमध्ये, तर पहिल्या 2-3 वर्षांमध्ये तेवढ्या प्रमाणात सेल होत नाही. मग त्या पब्लिशरचा किंवा लेसरचा किंवा आपण म्हणूयात कोल माईनचा जो ओनर आहे त्याला बेसिक खर्च तर निघायला पाहिजे, कारण त्यांनी त्याची प्रॉपर्टी तिथे इन्व्हेस्ट केलेली. यासाठी मिनिमम रेंट हा कन्सेप्ट आहे की ठीक आहे, रॉयल्टी ठरलेली आहे, पर टन आउटपुट एवढी एक रॉयल्टी असेल किंवा पर कॉपी सोल्ड एवढी असू शकते. परंतु पहिल्या 2-3 वर्षांमध्ये जर रॉयल्टी खूप कमी आली तर लँडलॉर्डचं नुकसान होऊ नये म्हणून जी एक मिनिमम अमाऊंट डिसाईड केलेली असते, ओके, त्याला काय म्हणतात, मिनिमम रेंट किंवा डेड रेंट किंवा रॉक रेंट किंवा फिक्स्ड रेंट. म्हणजे तेवढी कमीत कमी रक्कम लँडलॉर्डना किंवा लेसरला ही मिळणारच, कमीत कमी रक्कम. सो दिस इज द मिनिमम अमाऊंट विच मस्ट बी पेड बाय द लेसी टू लेसर. ही कमीत कमी रक्कम लेसीनी लँडलॉर्डला किंवा लेसरला पेड करायलाच पाहिजे. दॅट इज कॉल्ड ॲज मिनिमम रेंट. या मिनिमम रेंटच्या बाबतीत इथे एक इम्पॉर्टंट पॉईंट मी मार्क करून दिला आहे. तो असा आहे, लेसी शुड पे लेसर, म्हणजे लेसीनी लेसरला कुठली अमाऊंट पेड करायला पाहिजे, मिनिमम रेंट ऑर रॉयल्टी विच एवर इज हायर. म्हणजे समजा मिनिमम रेंट ठरला आहे 10,000, हा मिनिमम रेंट ठरला आहे आणि तुमची रॉयल्टी आली आहे पहिल्या वर्षी 7,000. बरोबर आहे, मिनिमम रेंट ठरला 10,000 आणि रॉयल्टी आली 7,000. तर लेसीनी लँडलॉर्डला किंवा लेसरला किती अमाऊंट पेड करायला पाहिजे, 10,000. फर्स्ट इयरमध्ये सपोज असं झालं. सेकंड इयरमध्ये सपोज असं झालं की तुमचा मिनिमम रेंट 10,000च आहे, बरोबर आहे, आणि तुमची रॉयल्टी मात्र आली 12,000, बरोबर आहे. तर लेसी असं म्हणू शकत नाही की 10,000च मिनिमम रेंट ठरला आहे, मी तेवढा देतो. नाही, तुमचं रॉयल्टी किती आहे, 12,000 आणि मिनिमम रेंट 10,000 विच एवर इज हायर. सो लेसी शुड पे लेसर ₹12,000 ॲज रॉयल्टी अँड नॉट द मिनिमम रेंट ₹10,000. म्हणजे मिनिमम रेंट हा पॉईंट असा आहे की ह्याच्यापेक्षा कमी रक्कम, मिनिमम रेंटपेक्षा कमी रक्कम लँडलॉर्डला मिळता कामा नये, त्याच्यापेक्षा जास्त मिळू शकते कारण रॉयल्टी जास्त असेल तर. सो मिनिमम रेंट हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये रॉयल्टीचे जेव्हा आपण प्रॉब्लेम सुरू करणार तर मिनिमम रेंट हा तुम्हाला दिलेलाच असतो. ओके, याच्यामध्ये पुढचा पार्ट सब्जेक्ट टू, म्हणजे हे बरोबर आहे की मिनिमम रेंट आणि रॉयल्टी यातली हायर अमाऊंट लेसीनी लेसर पेड करायला पाहिजे, सब्जेक्ट टू रिकव्हरी ऑफ शॉर्ट वर्किंग. याला एक कंडिशन अशी आहे की जर शॉर्ट वर्किंगचं रिकवर करायचं असेल किंवा शॉर्ट वर्किंगची रिकव्हरी करायची असेल तर मात्र तिथे ते गोष्टी बदलतात. हे आपण प्रॉब्लेम करताना तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की कशा पद्धतीने हे वर्किंग होतं. आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघूयात. नेक्स्ट कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे शॉर्ट वर्किंग, जे आपण मगाशी पण उल्लेख केला होता. आता शॉर्ट वर्किंग म्हणजे काय, तर वेन मिनिमम रेंट इज मोर दॅन रॉयल्टी, जेव्हा मिनिमम रेंट रॉयल्टीपेक्षा जास्त असेल तेव्हा त्याला काय म्हणतात, शॉर्ट वर्किंग. आता उदाहरणार्थ तुमचा मिनिमम रेंट आहे सपोज 10,000, बरोबर आहे, आणि तुमची रॉयल्टी आली 7,000.
आता लेसीच्या बाबतीत कसं होतं, लेसीने समजा पहिल्या वर्षी काहीतरी कोल एक्स्ट्रॅक्ट केला आणि कॅल्क्युलेशननुसार किंवा रॉयल्टीच्या रेटनुसार त्याची रॉयल्टी आली 7,000. पण तुमच्या लीज ॲग्रीमेंटमध्ये असं डिसाईड झालेलं आहे की मिनिमम रेंट 10,000 आहे. आता मिनिमम रेंट एकदा तुमचा 10,000 ठरला तर लेसी असं म्हणू शकत नाही की माझी पहिल्या वर्षी रॉयल्टी 7,000 आली आहे तर मी तुम्हाला 7,000 देतो. नाही, मिनिमम रेंट तेवढी मिनिमम अमाऊंट त्याला द्यावीच लागणार लेसरला. म्हणजे त्याला पहिल्या वर्षी किती शॉर्ट वर्किंग सफर करावं लागलं किंवा किती शॉर्ट वर्किंग बेअर करावं लागलं तर 3,000 रुपीज. येतं लक्षात. हे शॉर्ट वर्किंग म्हणजेच लेसीचा किंवा टेनंटचा काय एक प्रकारचा लॉस आहे, कारण त्याला तेवढे पैसे स्वतःच्या खिशातले कोणाला द्यावे लागतात, लँडलॉर्डला द्यावे लागतात. सो शॉर्ट वर्किंग इज अ लॉस टू लेसी अँड इट इज अगेन नॉमिनल अकाउंट. हा सुद्धा नॉमिनल अकाउंट आहे. ओके, तर नॉमिनल अकाउंटचे रूल्स काय आहेत आपल्याला माहिती आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम. जर आपला एक्सपेन्स असेल तर आपण त्याला काय देणार, शॉर्ट वर्किंगला डेबिट देणार, आणि आपला गेन असेल तर आपण त्याला काय देणार, क्रेडिट देणार. आता हे शॉर्ट वर्किंग जे आहे हा कोणाचा लॉस आहे तर लेसीचा लॉस आहे. आणि तो लॉस त्याला का बेअर करावा लागला, कारण त्याची रॉयल्टी कमी आली आणि मिनिमम रेंट जास्त आहे. मग शॉर्ट वर्किंग लेसीला सफर करावं लागतं हे बरोबर आहे, पण हे शॉर्ट वर्किंग तो पुढे जाऊन रिकवर पण करू शकतो. म्हणजे सपोज पहिल्या वर्षी 3,000 रुपये लॉस त्याला बेअर करायला लागला, दुसऱ्या वर्षी 2,000 रुपये लॉस बेअर करायला लागला, तिसऱ्या वर्षी आउटपुट जास्त निघालं आणि रॉयल्टी जास्त आली आणि मिनिमम रेंट कमी आलं, तर तो शॉर्ट वर्किंग रिकवर करू शकतो का, तर करू शकतो. पण त्यासाठी मात्र तुम्ही लीज ॲग्रीमेंटमध्ये प्रोव्हिजन केलेली असली पाहिजे. त्यासाठी लीज ॲग्रीमेंटमध्ये तुम्ही प्रोव्हिजन केलेली असली पाहिजे. त्यामुळे लीज ॲग्रीमेंटमध्ये नॉर्मली लेसर आणि लेसीमध्ये ती प्रोव्हिजन असतेच किंवा तो क्लॉज असतोच की सपोज शॉर्ट वर्किंग लेसीला बेअर करावं लागलं तर पहिल्या 3 वर्षात तो रिकवर करू शकतो, पहिल्या 5 वर्षात तो रिकवर करू शकतो, किंवा कधी कधी असं असतं की ज्या वर्षी शॉर्ट वर्किंग बेअर करावं लागेल त्याच्या पुढच्या 2 वर्षात, त्याच्या पुढच्या 3 वर्षात ते तुम्ही रिकवर करू शकता. म्हणजे सपोज तुम्हाला 2020 साली शॉर्ट वर्किंग बेअर करायला लागलं आणि तुमचं लीज ॲग्रीमेंटमध्ये असं मेन्शन केलेलं आहे की पुढच्या 2 वर्षात रिकवर करू शकतो, तर लेसी 2021 आणि 2022 या 2 वर्षांमध्ये ते रिकवर करण्याचा प्रयत्न करणार. हे तुम्ही कधी करू शकता, लीज ॲग्रीमेंटमध्ये तशी तुमची प्रोव्हिजन किंवा तुमचा क्लॉज कंपल्सरी असला पाहिजे. असं करून देखील बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो की पहिल्या वर्षी सपोज इथे 3,000 शॉर्ट वर्किंग आलं, दुसऱ्या वर्षी सपोज त्याचं 2,000 शॉर्ट वर्किंग आलं, हां, तिसऱ्या वर्षी सपोज त्यांनी रिकवर केलं फक्त 1,000 आणि रिकव्हरीचा पिरियड संपला. हां, मी पुन्हा एकदा रिपीट करतो. पहिल्या वर्षी 3,000 शॉर्ट वर्किंग आलं, दुसऱ्या वर्षी 2,000 शॉर्ट वर्किंग आलं, तिसऱ्या वर्षी तो 1,000 शॉर्ट वर्किंग रिकवर करू शकला लेसी. आता टोटल त्याला शॉर्ट वर्किंग किती बेअर करावं लागलं, 5,000, आणि त्यांनी रिकवर किती केलं, फक्त 1,000. म्हणजे 4,000 शॉर्ट वर्किंग असा आहे जो त्याच्यापुढे रिकवर करू शकत नाही, अनरिकवर्ड शॉर्ट वर्किंग. हा मात्र त्या लेसीला पूर्ण लॉस म्हणून राईट ऑफ करायला लागतो, बिकॉज ही कुड नॉट रिकवर द रिमेनिंग शॉर्ट वर्किंग इन फ्युचर. सो दिस अनरिकवर्ड शॉर्ट वर्किंग इज रिटर्न ऑफ ॲट द एंड ऑफ द इयर. हा खूप इम्पॉर्टंट पार्ट. आता हे जे काही शॉर्ट वर्किंग आपण कन्सेप्ट बघितला बरोबर आहे, जेव्हा मिनिमम रेंट रॉयल्टीपेक्षा जास्त असेल, जो लॉस हा होतो लेसीला त्याला आपण काय म्हणतो, शॉर्ट वर्किंग. या शॉर्ट वर्किंगला लेसरच्या बुक्समध्ये, इन द बुक्स ऑफ लेसरच्या बुकमध्ये याला रॉयल्टी सस्पेन्स म्हणतात. रॉयल्टी काय म्हणतात, सस्पेन्स म्हणतात. जेव्हा आपण याच्या जर्नल एंट्रीज बघणार तेव्हा तुम्हाला हा पार्ट पुन्हा एकदा मी आठवण करतो की याला रॉयल्टी सस्पेन्स म्हणतात. ठीक आहे, तो मिनिमम रेंट हा एक इम्पॉर्टंट पार्ट, शॉर्ट वर्किंग त्याचा पुढचा इम्पॉर्टंट पार्ट. आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघूयात.